So, hello everyone, myself GS. Today we are going to discuss about pharmaceutical packaging. In that, we are going to see pharmaceutical containers, closure, then functions of packaging, various kinds of or qualities of good container, then types of containers like a single dose container, multi dose container, light resistance container, well closed container, airtight container, then tamper evident container, tightly closed container, then various materials used for making of containers like glass, plastic, metal, paper board, paper and board, then its advantages, disadvantages, its composition, then its subtypes, its classification, and as well as classification of various kinds of packaging materials. Okay, so I'm going to share a screen with you. Okay. So pharmaceutical container. What is pharmaceutical container? It is a device that hold the drug and it may or may not be in a direct contact with the pharmaceutical preparation. Then closure. It is the devices by means of which container can be opened and closed. आता याचा सिंपल अर्थ असा आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल फार्मास्युटिकल कंटेनर म्हणजे काय, एक असं डिव्हाइस. ओके, तर कंटेनर एक कुठलंही असू शकतं, पॅकेजिंग एक कुठलंही असू शकतं. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सिरपचे कंटेनर बघतो. ठीक आहे, सिरपचं जर कंटेनर असेल, तुम्हाला एक मिनिट मी हवं तर दाखवूनच देतो. ओके, सो दीज आर दी कंटेनर्स. कंटेनर म्हणजे एक प्रकारचं भांड आपण ज्याला बोलू ना, ते किंवा अशी एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये आपण आपला जो डोसेज फॉर्म बनवला आहे, जो काय आपला मेडिकामेंट जे आहेत ज्याच्यामध्ये आपण ते स्टोअर करू, इट इज कॉल्ड कंटेनर. ओके, सो कम टू पीपीटी. Pharmaceutical container, it is a device that holds the drug and it may or may not be in a direct contact with the pharmaceutical preparation. बऱ्याच वेळेला काही कंटेनर हे कॉन्टॅक्ट मध्ये असतात. कशासोबत? फॉर्म्युलेशन सोबत. म्हणजे आपण त्याच्या आतमध्ये जे भरले त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते असतात, आणि काही अशा गोष्टी असतात ज्या त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. सपोज कंटेनरचं जर आउटर लेअर तुम्ही जर बघितलं, त्याला एक क्लोजर असतं. मग क्लोजर म्हणजे झाकण, लक्षात घ्या. हे झाकण काय करतं? त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, त्याला बंद करून ठेवण्याचं काम करतं. ओके, आणि जेव्हा तुम्हाला ते फॉर्म्युलेशन ऍडमिनिस्टर करायचं असेल, त्यावेळी ते त्याला ओपनही करण्याचं काम करतं. थोडक्यात इट इज ओपन अँड क्लोज ड्युटी. ओके, आता हे क्लोजर जे आहे त्याच्यावर पुन्हा एक आउटर एक क्लोजर येतं, तर ते फॉर्म्युलेशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतं. म्हणून त्यांनी सांगितलं की फार्मास्युटिकल कंटेनर इट इज अ डिव्हाइस दॅट होल्ड द ड्रग अँड इट मे ऑर मे नॉट बी इन अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द फार्मास्युटिकल प्रिपरेशन. नाउ व्हॉट इज क्लोजर? क्लोजर मीन्स झाकण. द डिव्हाइसेस बाय मीन्स ऑफ विच कंटेनर कॅन बी ओपन अँड क्लोज. आता क्लोजर मध्ये बरेचसे प्रकार आहे बघा. तुम्ही जर कधी तुमचा सेंट किंवा डिओड्रंट किंवा परफ्यूम जर बघितला असेल, तर त्याला जे क्लोजर येतं त्याला म्हणतात ऍक्च्युएटर. ओके, ऍक्च्युएटर असं त्याला म्हणतात. ऍक्च्युएटर काम काय करतं? प्रेस करतं त्याला. ठीक आहे, ऍक्च्युएशन फोर्स जेव्हा आपण अप्लाय करू तेव्हा ते ऍक्च्युएटर तिथून स्प्रे फॉर्म करेल. ओके, मग स्प्रेचा पण एक पॅटर्न असतो, राऊंड शेप. ओके, बरेच शेप त्याच्यामध्ये, आपण ते पुढे डिस्कस करू. देन so this is the introduction part. Packaging is the science, art and technology of enclosing or protecting products from distribution, storage, sale and use. आता तुम्ही म्हणाल व्हॉट इज पॅकेजिंग इज द सायन्स. सायन्स काय किंवा आर्ट काय किंवा टेक्नॉलॉजी काय? तर तुम्ही जर कधी भत्ता जर खाल्ला असेल, ओके, आपण सर्व मराठी आहोत, तुम्हाला माहिती असेल भत्ता काय असतो, भेळ काय असते. आता ही जी पॅकेज करतात त्या लोकांना बघा एक आर्ट असतं, त्यांना पटकन ते पॅकिंग करता येतं. आपल्याला जमेल का ते? नाही का, कारण की त्याच्या मागे एक सायन्स आहे, एक आर्ट आहे, ते त्यांचं त्यांना जमतं. किराणा दुकानात जर कधी तुम्ही गेलात तर बघा कसं पॅकेज ते पटकन पॅक करतात. ओके, त्याच्यानंतर कंटेनरच का हवं फॉर्म्युलेशनसाठी? तर मला एक सांगा, कधी किराणा स्टोअर मध्ये तुम्ही गेले, ओके, आणि मार्केट स्टोअर मध्ये जर तुम्ही कधी गेलात आणि तुम्हाला ऑइल हवंय, तेल पाहिजे, भाजीचं तेल जे असतं व्हेजिटेबल ऑइल, ते जर तुम्हाला हवंय तर तुम्हाला ते कागदामध्ये बांधून दिलं तर चालेल का?
कागदामध्ये तुम्हाला असं ते पॅकेजिंग करून दिलं तर चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? कारण की कागद हा जो आहे तो त्याला ऍब्झॉर्ब करून घेईल, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ऍब्झॉर्ब करण्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट काय की ती त्याच्यामध्ये राहणारच नाही. सर्वात महत्वाचं, इट इज इनकम्पॅटेबल. कागदामध्ये ते ऑइल राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, मग त्याच्यासाठी एक प्रॉपर कंटेनर पाहिजे, म्हणून तेलाची कॅनच असते. ठीक आहे. तूप बघा तुम्ही, तूप जे असतं ना त्याला पण एक प्रॉपर कंटेनर असतात, एक प्रॉपर पॅकेजिंग दिलेली असते. त्याला तुम्ही असं कागदामध्ये कशातही घेऊन नाही शकत. ओके, अदरवाइज बटर पेपर मध्ये तुम्ही त्याला घेऊन नाही शकत. सो packaging is the science, art, and technology of enclosing or protecting products from distribution, storage, sale, and use. तर त्याला त्या प्रकारे जर तुम्ही पॅक केलं असेल तरच तो सेल होणार. फेअर अँड लवलीची क्रीम, ठीक आहे, तिला जर तुम्ही असं कागदामध्ये तिला पॅक करून जर दिली थोडीशी, आणि ती तुम्हाला दिली, ठीक आहे, पैसे पण नका देऊ तुम्ही, तुम्हाला फ्री ती, तुम्ही लावाल किती चेहऱ्याला? नाही लावणार. का? कारण की त्याचा युजच नाही होणार. दुसरी गोष्ट, ते इनकम्पॅटेबल, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येणार, आणि अशी काही गोष्ट आपण लावणार नाही. सर्वात महत्वाचं. देन पॅकेजिंग ऑल्सो रेफर्स टू द प्रोसेस ऑफ डिझाईन, इव्हॅल्युएशन अँड प्रोडक्शन ऑफ पॅकेजेस. इट इज प्रोसेस ऑफ डिझाईन, इव्हॅल्युएशन अँड प्रोडक्शन ऑफ पॅकेजेस. मग आता पॅकेजिंग अशा पद्धतीची हवी की त्याच्यावरून तुम्हाला इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे कोणाला? मॅन्युफॅक्चररला, होलसेलरला, डिस्ट्रीब्युटरला, रिटेलरला, ऍज वेल ऍज व्हॉट एव्हर द एंड कन्झ्युमर, त्याला देखील ते करता आलं पाहिजे. सो पॅकेजिंग ऑल्सो रेफर्स टू द प्रोसेस ऑफ डिझाईन, इव्हॅल्युएशन, प्रोडक्शन ऑफ पॅकेजेस. सपोज यू आर गोइंग टू परचेस और बाय पर्टिक्युलर पॅरासिटामॉल टॅबलेट. ओके, सो हाऊ विल यू आयडेंटिफाय इट? जेव्हा तुम्हाला त्याच्यावर लिहिलेलं दिसेल की येस इट इज पॅरासिटामॉल. ओके, सो आयडेंटिफाय करणं हे सुद्धा एक काय महत्वाची गोष्ट आहे. ते आयडेंटिफाय केव्हा होईल? जेव्हा त्याला त्या प्रकारे डिझाईन केलेलं असेल. सपोज तुम्ही जर एकदम बारीक अक्षरामध्ये लिहिलेले फॉन्ट जो आहे तुमच्या प्रॉडक्टवर, तुमच्या डोसेज फॉर्मवर, तुमच्या औषधांवर एकदम बारीक याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ओके, स्मॉल फॉन्ट वापरलेला आहे, तर तुम्हाला ते पटकन ओळखता येईल का? आयडेंटिफाय करता येईल का? नाही. आणि मुळात जर समोरच्याला आयडेंटिफायच करता नाही आलं, समोरचा म्हणजे कोण? आपण, कन्झ्युमर. ओके, सपोज पेशंट, त्याला जर ते आयडेंटिफायच नाही करता येते, तर तो घेईल का विकत? नाही घेणार. म्हणून पॅकेजिंग ऑल्सो रेफर्स टू द प्रोसेस ऑफ design, evaluation, and production of packages. Then pharmaceutical packaging can be defined as the economical means of providing presentation. Okay, economical means of providing presentation. जर तुमचं फॉर्म्युलेशन चांगलं प्रेझेंटेशन तुम्ही देताय, ओके, तर कोणी पण ते बाय करेल. आता बघा, मागे एक तो बिअर शॅम्पू आला होता. शॅम्पू जे आहे ते आपण सॅचेट मध्ये बघतो, पण तो जो शॅम्पू तो अशा पद्धतीने त्यांनी बनवलं होतं, त्याचं डिझाईन, प्रेझेंटिंग त्यांनी इतकं सुंदर केलं होतं की आपल्याला तो परचेस करायचा, आपण अट्रॅक्ट होणार. सिंपल काय आहे, तुम्हाला व्हॉट एव्हर दी कन्झ्युमर्स किंवा जे कोणी असेल त्याला बाय करणार, परचेस करणार, त्याच्या त्या प्रॉडक्टकडे तुम्हाला त्याला अट्रॅक्ट करता आलं पाहिजे. अशा प्रकारचं फार्मास्युटिकल पॅकेजिंग यावं. ओके, इकॉनॉमिकल मीन्स म्हणजे काय? कोणाला ते परचेस करता आलं पाहिजे. आता आपण सार्स सीओव्ही म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, कोरोनाच्या वेळेत आपण रेमडेसिवीर नावाचं एक इंजेक्शन बघितलं, सर्वांनी ऐकलं, ते न्यूज चॅनलवर वगैरे सगळीकडे त्याला बघितलं जायचं. मला एक गोष्ट सांगा, ते जे इंजेक्शन आहे ते आपल्याला त्याच्याबद्दल इतकी चर्चा का होती, एवढं डिस्कशन त्याच्याबद्दल का चालू होतं? ओनली बिकॉज ऑफ इट कॉस्ट. ओके, आणि इट इज रेअरली अवेलेबल. सो रेअरली अवेलेबल असल्यामुळे कोणी त्यासाठी 50,000, 60,000, म्हणजे आपण अकॉर्डिंग टू न्यूज बोलतोय मी, तर अशा त्या न्यूज वगैरे दाखवायचे की एवढ्या म्हणजे त्याचा ब्लॅक बिझनेस चालू होता. हे सगळं का? कारण की तो इकॉनॉमिकली कोणाला परचेसेबल नव्हता, तो इझिली अवेलेबल नव्हता. सो तुम्ही जो प्रॉडक्ट बनवताय त्याची जी पॅकेजिंग आहे ती इकॉनॉमिकल मीन्स हवी, म्हणजे ती कमी आर्थिकदृष्ट्या ती कमी पैशाची पाहिजे, कमी पैसे त्याची पॅकेजिंग झाली पाहिजे, असं एक त्याच्यामध्ये एक पार्ट येतो. देन प्रोव्हाइडिंग प्रेझेंटेशन, प्रोटेक्शन. आता सगळ्या गोष्टी कमी खर्चात बनवलं, त्याच्यानंतर खूप सुंदर दिसतंय, पण त्याच्यामध्ये जो प्रॉडक्ट आपण स्टोअर केलाय तो जर त्याच्यातनं गळून गेला किंवा पडून गेला किंवा फिल्टर आउट होऊन गेला किंवा त्याच्यामध्ये तो खराब होऊन गेला, ओके, तर काय फायदा आहे त्याचा? नाही. म्हणजे फार्मास्युटिकल पॅकेजिंग अशा पद्धतीची हवी की त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. त्याचं म्हणजे कशाचं? त्याच्यामध्ये जो प्रॉडक्ट आहे ना त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, आयडेंटिफिकेशन, कोणाला तो पटकन ओळखता आला पाहिजे. येस इट इज पॅरासिटामॉल, येस इट इज आयबुप्रोफेन, येस इट इज नॅप्रोक्झेन. सिंपल आहे. आपण मेडिकल स्टोअर मध्ये कधी जर गेलो, हॉस्पिटल फार्मसीमध्ये किंवा कुठल्याही अटॅच फार्मास्युटिकल स्टोअर मध्ये किंवा कम्युनिटी स्टोअर मध्ये,
तिथे आपण गेल्यानंतर जर आपल्याला फिक्स किंवा हिमालयाचे जे लोजंजेस असतात ते जर आपल्याला हवे, तर आपल्याला ते ओळखता येतात ना, बरोबर आहे की मी विक्स घेतलंय की ते लोजन्स घेतलंय की स्ट्रेप्सिल घेतलंय किंवा कॉप्सिल घेतलंय, जे आपल्याला हवं ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सो आयडेंटिफिकेशन इज वन ऑफ द मोस्ट अँड मेजर इम्पॉर्टंट थिंग वॉट एव्हर यू आर गोइंग टू परचेस और वॉट एव्हर यू आर गोइंग टू प्रिपेअर्ड ऑर पॅकेज. देन कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे काय, त्याला इझिली तो अवेलेबल पाहिजे. ठीक आहे, कुठेही तो मिळाला पाहिजे. असं नाही की तुम्ही राहताय नाशिकला आणि तुम्हाला त्याला विकत घ्यायचं, तुम्हाला जावं लागेल पुण्याला किंवा मुंबईला किंवा बँगलोरला. कन्व्हिनियन्स हवा. कंप्लायन्स. कंप्लायन्स म्हणजे ती पॅकेजिंग जी आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाकडनं चांगला कंप्लायन्स. कंप्लायन्स म्हणजे थोडक्यात मत. ओके. जसं पेशंट कंप्लायन्स. पेशंट कंप्लायन्स म्हणजे पेशंटचं मत, आपलं काय मत आहे, दॅट इज कॉल्ड पेशंट कंप्लायन्स. देन इंटिग्रिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ दी प्रॉडक्ट. स्टॅबिलिटी ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे काय, तुमचा जो प्रॉडक्ट आहे एकदा तुम्ही त्या पॅकेजिंग मध्ये ठेवला तर तो लॉंग लास्टिंग पाहिजे. लॉंग लास्टिंग म्हणजे काय, जेवढी त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट तेवढाच टायमात राहणार आहे, पण त्यावेळेस सुद्धा तो प्रॉपर पाहिजे, स्टेबल पाहिजे. इट इज कॉल्ड स्टॅबिलिटी ऑफ द प्रॉडक्ट. तो खराब नाही झाला पाहिजे. इट इज ऑल्सो नोन एज शेल्फ लाईफ स्टोरेज कंडिशन. Then functions of packaging. So what are the functions of packaging? First one is a product identification. Packaging greatly helps in the identification of product. Then product protection. It means packaging protects the contents of a product from spoilage, breakage, and leakage. And facilitating the use of product means packaging should be convenient to open, handle, and use for the consumers. And last one, product promotion. That packaging is also used for promotional and attracting the attention of the people while purchasing. या सगळ्यांचे अर्थ मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट वन, प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन. पॅकेजिंग ग्रेटली हेल्प्स इन आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. ओके. तुम्ही जर सपोज बनवलंय ऑइनमेंट. ऑइनमेंट म्हणजे आपण ते बाम्स असतात ना, टायगर बाम, झंडू बाम, याच कुठला आपण एक्झाम्पल घेऊ, किंवा सल्फर ऑइनमेंट. यू आर गोइंग टू प्रिपेअर ऑइनमेंट अँड यू आर पॅकेजिंग इट लाईक अ फेअर क्रीम्स और फेअरनेस क्रीम्स लाईक फेअर अँड लवली अँड अदर क्रीम्स. सो कन्झ्युमरला तो ओळखता येईल का, ज्याला विकत घ्यायचं त्याला तो ओळखता येईल का, नाही. त्याच्यामुळे प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन हे कसं पाहिजे, पटकन ओळखता पाहिजे आलं पाहिजे की येस it is ointment, it is a cream, it is a moisturizing cream, it is a sunscreen, it is a lotion, it is a kind of, okay. Then product protection. So packaging protects the contents of product from spoilage. कारण काय होणार बघा, एक सिंपल चेन असते. प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर एका ठिकाणी होतो, म्हणजे पॅकेजिंग होणार, सगळं झालं की तो तिथून निघणार, तिथून तो पुढे जाणार होलसेलर, सॉरी डिस्ट्रीब्युटर, देन होलसेलर, देन रिटेलर, देन अदर रिटेलर, देन कन्झ्युमर, देन एंड कन्झ्युमर. इथून इथपर्यंत ही जी लॉंग लास्टिंग चेन आहे, तर याच्यामध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन होणार. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, ते काय इथून मॅन्युफॅक्चरने बनवलं, त्याने एक सुटकी वाजवली की तिथून तो डायरेक्ट कन्झ्युमरकडे येणार आहे का, नाही. इट्स नॉट एनी काइंड ऑफ मॅजिक. कसा येणार तो तो ट्रान्सपोर्टेशन येणार, तो ट्रक्स वगैरे असतात त्याने येणार, कंटेनर्स येणार. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स पण आहेत, लाईक एअर, विंड, सँड, ओके, व्हेरियस काइंड ऑफ रेन, वॉटर. सो ह्या गोष्टींमुळे काय होणार आहे, तुमच्या प्रॉडक्टवर बऱ्याचशा प्रकारचा प्रेशराईज होणार आहे, त्याच्यामुळे त्याला स्पॉइलेज किंवा ब्रेकेज किंवा लिकेज होईल. ओके, त्याला गळती होईल, त्याचं तुटेल, ब्रेकडाऊन होईल, असं काही झालं नाही पाहिजे. फॅसिलिटींग द यूज ऑफ प्रॉडक्ट. पॅकेजिंग शुड बी कन्व्हिनियन्स टू ओपन. बऱ्याचशा वेळी बघा, आपण घरी एखादं औषध आणतो, ओके ना, सिरप वगैरे, मोस्ट ऑफली कप सिरप मध्येच हा डिफेक्ट बघितला जातो, ऑब्झर्व केला जातो. जेव्हा आपण त्याला ओपन करतो, ठीक आहे, तर त्यावेळी तो पटकन ओपन होत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टीत असंही होतं की तुम्हाला काहीतरी कटर वगैरे किंवा काही घेऊन तुम्हाला त्याला सील जे आहे ते ब्रेकडाऊन करायला लागतं, तेव्हा तो ओपन होतो. एक गोष्ट ही लक्षात ठेवा, जेव्हा आपण ते कटर किंवा सुरी वगैरे इतर काही गोष्टी ओपन करण्याचा प्रयत्न करतो ना, मोस्ट ऑफ पार्टिकल्स ऑफ मेटल्स आर ऑल्सो देअर. दिसत नाहीत ते, पण ते कुठून ना कुठून तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतात. तर त्याच्यामुळे खूप केअर करायची. जर होत नसेल तर त्याला सोडून द्या. ओके, हातानेच करण्याचा प्रयत्न करा. एखादा कपडा घ्या, त्याला वरून त्याला ओपन करण्याचा प्रयत्न करा, अदरवाईज त्याला करू नका. सो इट कन्व्हिनियन्स टू ओपन. तुमचं कंटेनर जे आहे पॅकेजिंग जी पटकन ओपन झाली पाहिजे, हँडल व्यवस्थित त्याला हाताळता आलं पाहिजे, यूज फॉर द कन्झ्युमर्स, कन्झ्युमर. Product promotion. So packaging is also used for promotional and attracting the attention of the people while purchasing. आता मी तुम्हाला सांगितलं की याचं एक्झाम्पल बघून घ्या. आपण इथे सिंपल बघा, हे काही कॉस्टली एरोझोल्स आहेत, ओके, किंवा आपण
हे बघू, कॉस्टली परफ्युम्स बघू आपण. आता बघा पॅकेजिंग बघा कशी त्यांची, आता किती सुंदर दिसतंय. सो इझिली कस्टमर विल बी अट्रॅक्टेड, कन्झ्युमर्स विल बी अट्रॅक्टेड. हे बघा, देर आर व्हॅरियस. त्यांनी हे वेगवेगळे असे का बनवले, आता बघा हे काहीतरी 1.3 मिलियन परफ्यूम लॉन्च इन दुबई. सिंपल काय आहे, अट्रॅक्शन, प्रमोशन. ओके ना. सो व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड कंटेनर. तर गुड कंटेनर तुम्हाला कसं होता येईल, त्याची क्वालिटीज असायला हवेत ना काहीतरी. ओके. अँड मार्क माय वर्ड्स, ऑलवेज फोकस ऑन क्वालिटी नॉट अ क्वांटिटी. तुम्हाला कोणीतरी सांगेल की 5 पेज लिहा, मग 10 मार्काच्या प्रश्नाला, आणि मग तुम्हाला 4 मार्क मिळतील, 5 मार्क मिळतील, 10 मार्क मिळतील, असं काही नसतं. क्वालिटी पॉइंट्स लिहा, विल गेट मार्क्स. ओके. नो नीड टू राईट व्हेरियस पेजेस. हा, कॉलेज लेवलला बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की मोस्ट ऑफ स्टाफ असतात, ऍक्च्युली त्यांनाच ती अक्कल नसते. ते सांगतात की एवढे पेजेस लिहा, तेवढे पेजेस लिहा. पेजेसवर क्वालिटी नाही ठरत, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके ना. माझ्यावरून सांगतो, मी पेपरला जास्त पेजेस लिहित नव्हतो. हार्डली काय लिहायचे तेवढे लिहायचे. मला पेपर माझ्या वेने कसा प्रेझेंट करता येईल आन्सर्स. सो इट ऑल अबाउट क्वालिटी. सो similar to that, qualities of good container. So the container must be neutral towards the material which is stored in it. The container must not interact physically or chemically with the substance so as to change the strength, quality, and purity. It should help in a maintain the stability of product against environmental factors. It should be made of material which can withstand wear and tear during normal handling. Simple. The container must be neutral towards the material which is stored in it. कंटेनर असावं की त्याच्यामध्ये तुम्ही जे काही स्टोअर करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही ऍड करणार, ओके, त्याच्यामध्ये ते न्यूट्रल पाहिजे. न्यूट्रल म्हणजे काय, न्यूट्रल हा वर्ड कुठून आला मी तुम्हाला हे सांगतो. ग्रिफिन स्केल, ऑल्सो नोन ॲज पीएच स्केल. व्हॉट इज पीएच? पीएच इज द निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. तर हा पीएच स्केल मध्ये ऍसिडिक आणि बेसिक आणि मध्ये असतो न्यूट्रल. न्यूट्रल मध्ये 7 असतो. 0 to 14 ची ती स्केल असते. 7 जो असतो मधला तो न्यूट्रल असतो. सो द कंटेनर मस्ट बी न्यूट्रल टुवर्ड्स द मटेरियल विच इज स्टोअर्ड इन इट. तुम्ही त्या कंटेनर मध्ये काही ठेवा. एक सिंपल एक्झाम्पल देतो. आपली आई असते घरामध्ये, मोस्ट ऑफ भाजी वगैरे जे असते ना, त्या कंटेनर मध्ये कुठली बघा तुम्ही, आपण काय नवीन भाजी नवीन भांड घेत नाही. तर एका भांड्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या, आपण जी आज केली ती ठेवणार, जी उद्या केली ती ठेवणार, त्याला वॉश करून. तर ते न्यूट्रल असतं, त्या ती भाजी काही खराब होत नाही. द रिझन बेन दॅट इट इज न्यूट्रल टुवर्ड्स, त्याच्यामध्ये तुम्ही काही ऍड करा. सो या पॉईंटचा अर्थ तो. देन द कंटेनर मस्ट नॉट इंटरॅक्ट फिजिकली ऑर केमिकली विथ द सबस्टन्स सो ऍज टू चेंज द स्ट्रेंथ, क्वालिटी अँड प्युरिटी. द कंटेनर मस्ट नॉट इंटरॅक्ट फिजिकली ऑर केमिकली विथ द सबस्टन्स. जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे ठेवलंय त्या पदार्थाचं आणि त्या कंटेनरचं इंटरॅक्शन नाही झालं पाहिजे. इंटरॅक्शन म्हणजे काय, केमिकली किंवा फिजिकली, किंवा सपोज तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये काहीतरी ठेवलं. ओके, आता माझ्याकडे सध्या ही कुंकवाची डबी आहे. ओके, तिथं देवाची मूर्ती म्हणून ठेवतो. सो आता याच्यामध्ये कुंकू येतात, कुंकूचा कलर त्या कंटेनरला नाही आला पाहिजे, आणि कंटेनरचं जे प्लास्टिक आहे ते त्याच्यामध्ये मिक्स नाही झालं पाहिजे. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, एकमेकांमध्ये ते फिजिकली किंवा केमिकली मिक्स नाही झालं पाहिजे, किंवा फॉर्म्युलेशनची आणि कंटेनरची दोघांची क्वालिटी, दोघांची स्ट्रेंथ, दोघांची प्युरिटी खराब नाही झाली पाहिजे एकमेकांमुळे. इट शुड हेल्प इन मेंटेन स्टॅबिलिटी ऑफ प्रॉडक्ट अगेन्स्ट एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता याला मी बंद केलेलं आहे या कंटेनरला. ठीक आहे, याच्यावरून पाणी ऍड केलं, वारं आलं, माती आली, वादळ आलं, काही आलं, वीज पडली, त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. थोडक्यात लक्षात घ्या, तिजोरी असते, तिजोरी आपल्या घरामध्ये पैशांना वाचवते प्रत्येक गोष्टीपासून. आपल्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घरात असेल असेल, आय डोंट नो. सिंपल आहे. बँक माहिती, bank will bank will protect our money from various kind of factors. Okay, like everything, चोरी, दरोडा वगैरे प्रत्येक गोष्टीपासून बँक आपल्याला वाचवते आपल्या पैशांना. सो इट्स लाईक दॅट. इट शुड बी मेड ऑफ मटेरियल विच कॅन विथस्टँड वेअर अँड टिअर ड्युरिंग नॉर्मल हँडलिंग. नॉर्मल हँडलिंगच्या वेळी कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे. वेअर अँड टिअर इज नथिंग बट दॅट. ओके. फिफ्थ, इट शुड बी सो डिझाईन दॅट अ डोस कॅन बी ड्रॉन फ्रॉम इट कन्व्हिनियंटली. अशा प्रकारचं पाहिजे की त्याच्यातनं डोस हा प्रॉपर पडला पाहिजे. नाही तर कंटेनर तुम्ही उघडलं, कप सिरप, कंटेनर ओपन केलं, सिरप तुम्हाला घ्यायचं नाही, तर पडतच नाही तिथनं खाली, अडकून बसले किंवा काहीतरी होतंय. अशा प्रकारचं नाही पाहिजे. द मटेरियल युज फॉर मेकिंग ऑफ द कंटेनर मस्ट बी नॉन टॉक्सिक.
त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रोटेक्ट केलं, ठेवलं, स्टोअर केलं, त्याच्यानंतर तुम्ही ते घेताय, तर ते पॉयझनस नाही पाहिजे, टॉक्सिक नाही पाहिजे, नाही तर तुम्ही त्याच्यात ठेवल्यामुळे टॉक्सिक झालं. सपोज आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं होतं प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काही गोष्टी आपण जास्त दिवस ठेवायच्या नसतात, किंवा ज्या बिस्लरी बॉटल वगैरे असतात त्यातलं पाणी आपण कंटिन्यू प्यायचं नसतं, किंवा त्याच बॉटल आपण रिपीटेडली वापरायच्या नसतात, किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपण आपला टिफिन जो आहे तो प्लास्टिकचा नको. याच्यामागे कारण हे की ते टॉक्सिक बनतं, तर त्याच्यातल्या टॉक्सिकनेस तुमच्या फूडमध्ये किंवा तुमच्या मेडिकामेंटमध्ये किंवा तुमच्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये यायला लागतात, त्या यायला नको. दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट. दिस इज द मिनिंग ऑफ दॅट. द कंटेनर मस्ट बी सच दॅट इट कॅन बी लेबल्ड इझिली. कंटेनर असं पाहिजे की त्याच्यावर लेबल करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर स्केल बघितलं, तुमची स्केलवर बघा, आपण पेनाने लिहून बघू ना, ते लिहिल्या जात नाही स्केलवर. पेन्सिलने लिहिल्या कदाचित, आय डोंट, ओके, पेन्सिलने लिहिलं जातं की नाही, बट पेनाने लिहून बघा, लिहिलं जात नाही. का? कारण की ते मटेरियल कुठल्याही गोष्टी लेबल होऊ द्यायला पॉसिबल नाहीच करत, अलो नाही करत. सो द कंटेनर मस्ट बी सच दॅट इट कॅन बी लेबल्ड इझिली. त्याच्यावर लेबल करता आली पाहिजे, त्याच्यावर लिहिता आलं पाहिजे, त्याचा डोस, डायरेक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, त्याचे कंटेंट्स, इन्ग्रेडियंट्स, त्याचं नाव, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, ओके, हे सगळ्या गोष्टी त्या लिहिता आल्या पाहिजे. अशा पद्धतीचं कंटेनर पाहिजे. It should be able to withstand changes in pressure and temperature. This is required in case of sterilization of the parental product along with its container and closure. त्याच्यात काही चेंज नाही झाला पाहिजे प्रेशरमुळे. आणि जनरली कशासाठी आहे, सलाईन माहिती तुम्हाला? सलाईन मीन्स पॅरेंटल फॉर्म्युलेशन. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. सलाईन जे असतं आपण बघतो ना टांगवलेलं असतं, इट इज कॉल्ड लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल. आणि इंजेक्शन जे आपल्याला इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस किंवा सबक्युटेनियस पद्धतीने दिले जातात, इट इज कॉल्ड इंजेक्शन, इट इज कॉल्ड पॅरेंटल फॉर्म्युलेशन. तर त्याच्यामध्ये हे ही क्वालिटी पाहिजे. देन द कंटेनर मस्ट हॅव फार्मास्युटिकली इलिगंट अपीअरन्स. तो फार्मास्युटिकल प्रोडक्ट ह्या प्रकारचा सुंदर असा अपीअरन्स त्याचा पाहिजे. ओके. द क्लोजर ऑफ द कंटेनर मस्ट बी इझिली रिमुवेबल अँड रिप्लेसेबल. द क्लोजर ऑफ द कंटेनर म्हणजे झाकण रिमुवेबल, व्यवस्थित रिमुवेबल पाहिजे, आणि पुन्हा रिप्लेसेबलही पाहिजे. हे टाइप्स ऑफ कंटेनर बघून घ्या. सिंगल डोस कंटेनर असं दिसतं. सिंगल डोस कंटेनर म्हणजे सपोज जे इंजेक्शन असतं ना आपलं म्हणजे डॉक्टर्स, फिजिशियन जेव्हा आपल्याला इंजेक्शन देतात, सो इट इज लुक्स लाईक दॅट. इट इज कॉल्ड सिंगल डोस कंटेनर, म्हणजे त्याच्यामध्ये एकच डोस असतो. ओके, याला अँपिल किंवा व्हायलस म्हणतात. मल्टीडोस कंटेनर म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स असतात, म्हणजे वेगवेगळे ड्रग त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग जे असतात त्याच्यात दिलेले असतात. याला मी हा व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला, ते कमेंट केला प्रॉपरली, त्याला मी अजून डीप मध्ये एक्सप्लेन करेन. Multi-dose container. This container allows the withdrawal of dose at various intervals without changing the strength, quality, and purity remaining portion. This container hold more than 1 dose. लाईट रेजिस्टंट कंटेनर म्हणजे असे काही फॉर्म्युलेशन असतात जे लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर ते डिग्रेड होतात, किंवा ते फोटोसेन्सिटिव्ह असतात. फोटोसेन्सिटिव्ह म्हणजे काय? ते लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर त्याची ऍक्शन कमी होऊन जाते, किंवा तो डिग्रेड होतो. ओके, किंवा ते हायली सेन्सिटिव्ह असतात इन फ्रंट ऑफ लाईट. सो त्याला कमी करण्यासाठी आपण लाईट रेजिस्टन्स कंटेनर वापरतो. सिंपल, जसे सनग्लासेस असतात, आपल्याला सनरेज पासून प्रोटेक्ट करतात, आपण ब्लॅक सनग्लासेस वगैरे वापरतो. दॅट इज नथिंग बट लाईट रेजिस्टंट कंटेनर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अंबर्ड कलर कंटेनर. याच्यामध्ये ग्लास असेल तर अंबर्ड कलर ग्लास कंटेनर, प्लास्टिक अंबर्ड कलर प्लास्टिक कंटेनर. ओके. वेल क्लोज्ड कंटेनर. वेल क्लोज कंटेनर म्हणजे प्रॉपरली बंद असलेले कंटेनर, जे ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी उघडले नाही पाहिजे, त्यात प्रॉडक्ट खराब नाही झाला पाहिजे, तो बाहेर नाही पडला पाहिजे. एअर टाईट कंटेनर म्हणजे एकदम एअर टाईट कंटेनर. रिपीट बोललो का मी? एअर टाईट कंटेनर म्हणजे त्याच्यामध्ये एअर गेलीच नाही पाहिजे, त्याला एकदम प्रॉपर पॅकेजिंग असते. ओके, कुठल्याही प्रकारचं एअर त्याच्या आतमध्ये किंवा मॉइश्चर त्याच्या आतमध्ये जायला जागा नसते. टेम्पररी कंटेनर म्हणजे ज्याला सील येतं एक. ओके, आधी तुम्ही ते सील फोडायचं आणि मग ते कंटेनर तुमचं उघडणार. ठीक आहे, हे असे असतात बघा. आपल्या घरी आपण हँड वॉश वगैरे असतात, ओके, व्हॅरियस क्रीम्स असतात, हे आपण बोलू टेम्पररी कंटेनर. टाइटली क्लोज्ड कंटेनर एकदम प्रॉपर क्लोज असतात. ओके. मटेरियल यूज फॉर मेकिंग ऑफ कंटेनर. मग कुठले मटेरियल वापरले जातात कंटेनरला बनवण्यासाठी? ते आहे ग्लास, प्लास्टिक, मेटल, पेपर अँड बोर्ड.
ओके, सो आपण याच्यावर थांबू. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणजे मला अजून याच्यावर एक्सप्लेन करता येईल प्रॉपरली. थँक्यू.